छावा पाणी दृष्ट मोगलास घडविला स्वराज्याचा इतिहास घडविला स्वराज्याचा इतिहास घडविला स्वराज्याचा इतिहास चालू ठेवा बघ राजाने स्वराज्याचा इतिहास घडवला तसा या गावाने सुद्धा आंदोलनाचा इतिहास घडवला जर आरक्षण मिळालं ना तर ह्याला सराटी अंतरवली म्हणणार नाही ह्याला आरक्षणाची अंतरवली लोक म्हणणार अरे कशी सराटी अंतरवली तिथं मराठ्याची फौज आली आज मराठ्याची फौज आलती भगव्या झेंड्याचा शिपाई तिथं मराठ्याची फौज आली आणि ही गर्दी बघून सरकारची मान झाली खाली जरांगे पाटील मराठ्याचा वालीच आहे ना माय बाबा आणि काय प्रसंग सोसावा लागला आनंदाचा दिवस बघण्याच्या ऐवजी दुःखाचा दिवस आधी बघावं लागतं आणि ते आमच्या माता मावल्याने बघितलं आंदोलनाच्या काळात अरे पोलिसांनी लाठी हल्ला केला आंदोलन जर गाजलं कशामुळे असेल लाठी हल्ला झाला तो तर विषय सोडाच पण ज्या माऊलीच्या डोक्यातून रक्त वाहत होता ती माऊली माळकरी होती माळकरी माळ दिसत होती बोटून मग महाराष्ट्र पेटून उठला अरे आळंदीला प्रस्थानला बी आम्हाला हंता त्यावेळेस बी लाठी हल्ला आणि आता बी माळकऱ्यावर लाठी चार्ज अरे उपोषणात आपण मार सुद्धा सहन केला उपोषणात सोसला मार उपोषणात सोसला मार परी मानली नाही आम्ही हार आरक्षणाचं कळालं सार सरकार झालं गपगार माझी जाऊने माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा आनंद
आणि दुष्ट मोगलास घडविला स्वराज्याचा इतिहास गिरिराजांनी घडविला स्वराज्याचा इतिहास घडविला स्वराज्याचा इतिहास गिरिराजांनी अरे बाबा चालू ठेवा बघ अरे राजाने स्वराज्याचा इतिहास घडवला तसं या गावाने सुद्धा आंदोलनाचा इतिहास घडवला जर आरक्षण मिळालं ना तर ह्याला सराटी अंतरवली म्हणणार नाही ह्याला आरक्षणाची अंतरवली लोक म्हणणार अरे कशी सराटी अंतरवली सराटी अंतरवली तिथं मराठ्याची फौज आली आज मराठ्याची फौज आली भगव्या झेंड्याचा शिपाई तिथं मराठ्याची फौज आली आणि ही गर्दी बघून सरकारची मान झाली खाली जरांगे पाटील मराठ्याचा वालीच आहे ना माय बाबा आणि काय प्रसंग सोसावा लागला आनंदाचा दिवस बघण्याच्या ऐवजी दुःखाचा दिवस आधी बघावं लागतं आणि ते आमच्या माता मावल्याने बघितलं आंदोलनाच्या काळात अरे पोलिसांनी लाठी हल्ला केला आंदोलन जर गाजलं कशामुळे असेल लाठी हल्ला झाला तो तर विषय सोडाच पण ज्या माऊलीच्या डोक्यातून रक्त वाहत होता ती माऊली माळकरी होती माळकरी माळ दिसत होती बोटून मग महाराष्ट्र पेटून उठला अरे आळंदीला प्रस्थानला बी आम्हाला हंता त्यावेळेस बी लाठी हल्ला आणि आता बी माळकऱ्यावर लाठी चार्ज अरे उपोषणात आपण मार सुद्धा सहन केला उपोषणात सोसला मार उपोषणात सोसला मार परी मानली नाही आम्ही हार आरक्षणाचं कळालं सार सरकार झालं ग पगार जरांगे पाटील वाघिणीचा छावा अंतरवलीचा पवाडा ह्याला म्हणायचं जरांगे पाटील येतात राग राग आंदोलनात घेतात भाग लोक झेंड घेऊन पळतात माग चांगल्या कामात त्यांचा सहभाग लोक झेंड घेऊन उगाच कोणाच्या बी मागे पळत नाही राग रागच येते तसं बंदुकीतून गोळी नेसावी निष्ठावी तशी त्यांच्या शब्दाची फायरिंग आहे मायबाप दिवसभर थकून आज झोपले होते आमची इच्छा होती भेटायची पण आता झोपल्यावर म्हणलं कशाला उठवायचं आता त्यांच्या मागे गडबड होती त्याच्यामुळे ते गेले भेट नाही झाली आमची पण आमच्या अंतकरणात त्यांच्याविषयी प्रेम कालही होतं आजही आणि उद्याही राहणार आहे आणि कसं आपण बी लय मोठ्या माणसाला डिस्टर्ब करायचं नसतं जया अंगी मोठेपणात आहे येताना कठीण आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आता सगळ्यांनाच वाटणार आहे आम्हाला त्यांनी वेळ द्यावा पण ते कसं शक्य मायबाप सांगण्याचा उद्देश हे असं काम कुणाच्याही हातून घडत नसतं मायबाप राग राग येतात पण चांगल्या कामासाठी त्यांचा राग राग आहे मायबाप आणि म्हणून चांगल्या कामात सहभाग घेऊन त्यांनी हे सुंदर वैभव निर्माण केलं मायबाप आणि आता तो आनंदाचा सुवर्ण क्षण जवळ आलेला आहे सरकारने बी समाजाचा अंत बघू नाही इतकी लोक म्हणतात म्हणजे काहीतरी दुःख असणच ना ह्याचा तरी विचार करा ना कायदा कशासाठी असतो लोकांच्या समाधानासाठी मग इतकी जर लोकांची दुःखाची तळमळीची भावना असेल सरकारने काही करून कुठीकडं मायबाप मागं पुढं करून कसंही बसून ते आरक्षण देणं ही काळाची गरज आहे आणि जरांगे पाटलांच्या बाबतीत एक विशेष गोष्ट मानावं लागेल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा अभ्यास इतका भारी अभ्यास आहे मायबाप इतके दिवस मायबाप
उपोषण चालू येतं आणि इतके पत्रकार इथं पडून येतं आणि उठसूट मुलाखत चालू आहे पण एका बी पत्रकाराला गहवले नाहीत अजून शब्द फेकच तसे मला आणि सहजच बोलून जाणार हे तुमच्या गोदा काट्यातलं पठ्ठ्यातलं शब्द तसं गाजल्यातही मायबाप